नमस्कार। आता दिल्ली विधानसभेमध्ये पण अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी यांना परमनंट करण्याविषयी सवाल उठू लागले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याविषयी विचारांचं मोठं वादळ उठलं, तर काय आहे नेमकं हे जाणून घेऊया। नमस्कार, मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहतात स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन चॅनल। तर नुकत्याच झालेल्या दिल्ली अधिवेशनामध्ये रामसिंग बिदुरी यांनी अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि इतर मानधनी कर्मचारी जे आहेत या मानधनी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत परमनंट म्हणून सामावून घेण्यात यावं, याविषयी रामसिंग बिदुरी यांनी दिल्ली विधानसभेत आवाज उठवला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 2 महिने संप झाला आणि त्यानंतर त्यांच्या हाती काहीही लागलं नाही, म्हणून सर्व अंगणवाडी कर्मचारी नाराज आहेत आणि आता आशा कर्मचाऱ्यांचा पण संप चालू आहे। त्यांना पण अजूनही शासनाने, महाराष्ट्र शासनाने पण काहीही दिलेलं नाही। तर आता दिल्लीत पण संपाचे आणि मानधनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी पडसाद उमटू लागले आहेत। तर जाणून घेऊया नेमकी काय आहे बातमी। तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, म्हणजे तुम्हाला कळेल। पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि नंतर कमेंट टाकत जा। बरेचदा असं झालंय की तुम्ही नुसतं व्हिडिओचं थंबनेल बघता, म्हणजे टायटल बघता आणि थोडासा व्हिडिओ बघता आणि भलत्याच कमेंट टाकून देता। तर व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि नंतर कमेंट टाकत जा, हीच विनंती आहे तुम्हाला। तर चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये विशेष अपडेट काय आहे तुमच्यासाठी। पण तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। आंगनवाड़ी महिलाओं की ओर, आशा वर्कर्स की ओर, होम गार्ड के कर्मचारियों की ओर और डीटी से जो मार्शल्स हटा दिए गए हैं उनकी ओर सरकार का ध्यान आकर्षित करना चाहता हूं। और दिल्ली सरकार के अन्य विभागों में भी हजारों कॉन्ट्रैक्ट कर्मचारी हैं। श्री अरविंद केजरीवाल की सरकार ने और दिल्ली के मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल जी ने अनेकों बार ये वायदा किया था कि गेस्ट टीचर्स को नियमित किया जाएगा और दिल्ली के अंदर जो भी कॉन्ट्रैक्ट वर्कर्स हैं उनकी सरकार उनको नियमित करेगी। लेकिन मुझे कहते हुए दुख हो रहा है कि पिछले 9 सालों में श्री अरविंद केजरीवाल की सरकार अपने वायदे को पूरा नहीं कर पाई। तर अंगणवाडी ताईंनो, महाराष्ट्रात आणि दिल्लीतही सारखीच परिस्थिती दिसते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत। दिल्लीत पण काही वेगळी परिस्थिती नाही। तिथल्या पण अरविंद केजरीवाल सरकारने तिथल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बरेच वर्षापासून काही मानधन वाढवलेलं दिसत नाही। आणि जो काल मी व्हिडिओ टाकला तुम्हाला की अंगणवाडी कर्मचारी आणि आशा आणि कोतवाल यांच्या मानधनवाढी संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक समिती गठीत केली आहे आणि त्या बाबतीतचा GR मी काल टाकलेला होता, तर तो पण तुम्ही बघितला, त्याबद्दल धन्यवाद। आणि काही ताईंनी न बघताच कमेंट टाकल्या, तर त्यांना माझी अशी विनंती आहे की सर्व ताईंनी संपूर्ण व्हिडिओ बघावा, त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचं असते ते कळणार नाही। मला माहीत आहे सर्व अंगणवाडी ताई नाराज आहेत, पण शासनाने मानधन वाढवलं नाही किंवा वेतन लागू केलं नाही, यात माझा काय दोष ताईंनो। मी माझ्यापर्यंत जे महत्त्वाचं येते माहिती ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। मी माझ्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर कम्युनिटी पेजवर एक ऑफर टाकली होती तुमच्यासाठी माझ्या बर्थडे निमित्त, की तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी जॉईन व्हायचं होतं। तर मी त्या कम्युनिटी पेजवर माझ्या बर्थडे निमित्त बर्थडे ऑफर टाकली आहे की तुम्हाला स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर मेंबरशिप मिळेल। तर त्यावर एक लिंक पाठवली आहे, ती लिंकवर तुम्ही पटापट जॉईन व्हा आणि तुमचं नाव गाव लिहून मला व्हॉट्सअपद्वारे जॉईन व्हा। ही ऑफर काही तासांसाठीच लिमिटेड असेल, तर मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही लवकर लिंकवर जॉईन व्हा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।